नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सो इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू लर्न द कन्सेप्ट ऑफ मास अँड वेट. मास म्हणजे मराठीमध्ये वस्तुमान, वस्तुमान आणि वेट म्हणजे वजन. हे लक्षात ठेवा, ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. ओके, लेट्स लर्न द मास फर्स्ट. व्हॉट इज मास? द मास ऑफ द ऑब्जेक्ट. ओके, हे जे वस्तुमान आहे, that mass of the object is nothing but the amount of matter present in the body, amount of matter present in the body of an object. ओके, जी काय वस्तू आहे त्या वस्तूमध्ये, मराठीमध्ये त्याला असं म्हणतात की वस्तूमधील द्रव्य संचयाचे मापन. द्रव्य संचय म्हणजे काय, तर अमाऊंट ऑफ मॅटर किंवा क्वांटिटी ऑफ मॅटर. मास इज नथिंग बट द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन दी बॉडी ऑफ ऑब्जेक्ट. एखाद्या वस्तूच्या बरोबर वस्तूमध्ये किती अमाऊंटमध्ये मॅटर आहे, किती अमाऊंटमध्ये सबस्टन्स आहे, पदार्थ असतो बरोबर, किंवा पदार्थ आहे, याला आपण त्या बॉडीचं किंवा त्या पदार्थाचं, त्या सबस्टन्सचं मास असं कन्सिडर करतो. फॉर एक्झाम्पल, सपोज तुम्ही दुकानात गेलं, काहीतरी शुगर, साखर हवी असेल तुम्हाला. सो व्हॉट यू आस्क टू दॅट शॉपकीपर दॅट यू हॅव टू ऑर गिव्ह मी सम 2 kg ऑफ शुगर. तुम्हाला 2 kg शुगर पाहिजे, म्हणजे साखरेचं मास आहे. हे जे काय 2 kg आहे ते काय आहे, मास. हे काय मास कशाचं, तर शुगरचं, साखरेचं. म्हणजे ही जी काही साखर आहे, ती जी काय तुमची पिशवी असेल, त्याच्यात किती क्वांटिटी आहे किंवा किती अमाऊंट आहे, तर 2 kg एवढं अमाऊंट आहे, अमाऊंट ऑफ मॅटर आहे तो. कळालं? सो दॅट इज व्हॉट दी मास. आपलं मास सपोज आपण कन्सिडर केलं. ओके, सो आपल्या शरीरामध्ये किती मॅटर आहे, किती अमाऊंट ऑफ मॅटर आहे, किती द्रव्यसंचय आहे, किती पदार्थ आहे, किती सबस्टन्स आहे, दॅट इज व्हॉट दी मास. दॅट इज व्हॉट दी मास. ओके, अँड दी युनिट, याची डेफिनेशन लिहू शकता, पुस्तकामध्ये सुद्धा तुमच्या आहे. मी जी सांगितली आत्ता ती लिहा वाटलंच तर. काय असणार, अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट in the body of object. ही डेफिनेशन आहे सिंपल त्याची. मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द बॉडी ऑफ ऑब्जेक्ट. ओके, वस्तूच्या शरीरामध्ये, ओके, किंवा वस्तूमध्ये, शरीरामध्ये किंवा वस्तूमध्ये एकूण असलेल्या द्रव्य संचयाचे मापन. ओके, याला काय म्हणतात, वस्तुमान असं म्हणतात. ओके, नाउ व्हॉट इज द युनिट ऑफ मास? वस्तुमानचं एकक काय आहे बघा. मास काय बघितलं आपण मगाशी, 2 kg, 2 किलो. ओके, सो व्हॉट इज द युनिट ऑफ मास? युनिट ऑफ मास इन SI सिस्टम, इन SI किंवा त्याला आपण MKS सुद्धा म्हणतो. MKS सिस्टम इन SI काय आहे ते, kg. आणखी तुम्ही ग्रॅममध्ये ते हे करू शकता. ओके, समजलं? हे साधारणतः सॉलिड ऑब्जेक्टचं kg मध्ये वगैरे आपण घेतो. ओके, लिक्विडचं लिटरमध्ये सुद्धा करू शकतो. युनिट ऑफ मास इन SI सिस्टम ऑर द MKS, दॅट इज द kg. बघा, एकक समजलं तुम्हाला, एकक काय आहे वस्तुमानाचं, kg. नाव the value of mass is remains constant everywhere, in the universe. ही जी काय मासची व्हॅल्यू असते, किंमत असते. सपोज आता तुमचं वजन इथं 50 किलो असेल, पृथ्वीवर 50 किलो असेल, तर हेच 50, सॉरी नॉट दी वेट, मास म्हणतोय आपण. ती डिफरंट कन्सेप्ट आहे, व्यवस्थित परत तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगतो. बघा, आता तुमचं मास इथं 50 kg असेल. ओके, आता तुमचं मास इथं पृथ्वीवर किती असेल, 50 kg. तर ते तुम्ही कुठेही जा, या युनिवर्समध्ये कुठेही जा, इट रिमेन्स कॉन्स्टंट, तेवढंच राहणार. कारण की तुमच्या शरीरातला अमाऊंट बदलणार नाही, कुठेही गेला तरी तेच असणार आहे. ओके, सो इट इज इवन सेम फॉर द डिफरंट प्लॅनेट्स ऑल्सो. कुठल्या दुसऱ्या ग्रहावर गेला तरी ते सेमच राहतं. ओके, समजलं? सो हे गोष्ट समजले, मास remains constant everywhere. Okay, and that mass is the measurement of the inertia also. Okay, according to the Newton's first law. आपण फर्स्ट लॉ न्यूटनचं शिकलोय. काय,
फर्स्ट लॉ काय शिकलोय, जडत्वाचा नियम किंवा लॉ ऑफ इनर्शिया सांगतो काय, एव्हरी ऑब्जेक्ट रिमेन्स इन अ स्टेट ऑफ रेस्ट और इन अ कंटिन्युअस और इन अ मोशन, कॉन्स्टंट मोशन और युनिफॉर्म मोशन अंटिल अँड अनलेस द ॲप्लिकेशन ऑफ एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स, हे आपल्याला माहिती आहे. ओके, तर तो जो काय फर्स्ट लॉ आहे तो काय सांगतो, जडत्वाचा नियम सांगतो, इनर्शिया सांगतो. जेवढं जास्त मास असतं ना तेवढं जास्त इनर्शिया असतो. आता इनर्शिया म्हणजे माहिती आहे तुम्हाला, नववीमध्ये शिकला. इनर्शिया म्हणजे काय असतं, तर एक दॅट इज वन टाईप ऑफ एनर्जी स्टोर्ड इन दी बॉडी, ओके, ड्यू टू इट्स मास. त्याच्या वस्तुमानामुळे त्याच्या शरीरात काहीतरी एनर्जी क्रिएट झालेली असते, त्याला आपण साधारणतः इनर्शिया म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल फॅन बंद केल्यानंतर सुद्धा थोडा वेळ फिरत राहतो, कारण की त्याचं मास फिरत राहतं. गाडीमध्ये ब्रेक दाबल्यानंतर गाडी तर थांबते, पण तुम्ही थांबत नाही. तुम्हाला काय होतं, तुम्हाला काहीतरी दचका किंवा हिसका बसतो आणि तुम्ही पुढे सरकले जाता. याचा अर्थ तुमच्या मासला ब्रेक तिथं लागत नाही, गाडीला लागला, पण मास तुमचं मोशनमध्येच असल्यामुळे पुढे सरकलं जातं, गतीमध्ये असल्यामुळे पुढे सरकलं जातं. दॅट इज व्हॉट द इनर्शिया. कळालं, इनर्शियामध्ये गाडी आलेली असते किंवा बॉडी आलेली असते. ठीक आहे. So unit of mass in SI system is that is kg, and the mass remains constant for everywhere, and mass is nothing but the measurement of inertia. Okay, higher is the mass, higher is the inertia. जेवढं जास्त वस्तुमान असेल तेवढं जास्त जडत्व, त्या वस्तूचं जडत्व. कळालं. ओके ओके, नाव नेक्स्ट इज दी वेट. ओके, म्हणजेच त्याला मराठीमध्ये वजन असं म्हणतात. बघा याची डेफिनेशन काय, दॅट वेट इज नथिंग बट दी फोर्स ऑन एन ऑब्जेक्ट with which the earth attracts the object. Force that which earth attracts the object. सिंपल हा एक फोर्स आहे, हे एक बल आहे. वजन म्हणजे तुमचं वेगळं काय नसून, वजन आपलं कधी कन्सिडर करतो किंवा वजन आपल्याला कधी मिळतं, जेव्हा आपल्याला जी काय कोणतीही दुसरी वस्तू असेल. आता इथं आपण पृथ्वीवर उभा आहे म्हणजे पृथ्वी, अर्थ काय करते, आपल्याला सेंटरला अट्रॅक्ट करते, त्यामुळं तो सेंटर ॲक्टिंग फोर्स आपल्यावर लागतो. दॅट फोर्स इज नथिंग बट द वेट. त्यालाच आपण काय म्हणतो, त्यालाच आपलं आपण वजन असं म्हणतो. लक्षात घ्या. ओके, दी फोर्स दॅट अर्थ अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट टुवर्ड्स द सेंटर. अर्थ अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट टुवर्ड्स द सेंटर. लक्षात घ्या. ओके, सो दॅट इज व्हॉट फोर्स. हे एक बल आहे. सो वी कॅन फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ दॅट वेट बाय द फॉर्म्युला. ओके, सो फोर्सचा फॉर्म्युला काय आला, सो वेट दॅट इज वजन. Okay, it is denoted by capital letter W. Okay, and your mass is denoted by small letter M. लक्षात घ्या, मास हे स्मॉल m ने डिनोट करतात, वजन हे कॅपिटल W ने डिनोट करतात. हे काय रे, फोर्स आहे. कसला फोर्स, तर ओके, सो फोर्स इज व्हॉट, मास इनटू ॲक्सलेशन. मास इनटू ॲक्सलेशन, फोर्सचा फॉर्म्युला माहिती आहे, बरोबर. मग म्हणजेच काय, मग इथं कोणतं ॲक्सलेशन असेल, व्हॉट ॲक्सलेशन कॅन बी ॲक्टेड ऑन दॅट ऑब्जेक्ट वेन दॅट इज ऑन द अर्थ सरफेस, दॅट इज व्हॉट द ॲक्सलेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी. पृथ्वीवर एखादा ऑब्जेक्ट असेल तर त्याच्यावर कुठलं ॲक्सलेशन लागतं, मग ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलेशन लागतं. म्हणजेच आपण हे mg असं लिहू शकतो. ओके, समजलं. सो W इज इक्वल टू व्हॉट, दॅट इज व्हॉट mg. वेट म्हणजे mg असं आपण फॉर्म्युला लिहू शकतो. लक्षात घ्या. आणि हे आहे तुमचं मास. ओके, हे आहे तुमचं वेट. Now that weight is a vector quantity. That mass is scalar quantity. Scalar quantity as it don't have the direction. Scalar quantity मध्ये त्याला direction नसते, फक्त magnitude आहे. Okay, it is same everywhere. Your mass is a vector quantity. Your weight is vector quantity. Vector वेट काय तुमचा वेक्टर क्वांटिटी आहे. सो वेक्टर क्वांटिटी आहे म्हणजे स्केलर म्हणजे काय रे, अदिश राशी. अदिश राशी. ओके, म्हणजे याला दिशा नाही, म्हटले, अदिश, दिशा नसणार. वेक्टर म्हणजे सदिश. ओके, सदिश राशी. ठीक आहे, कसली क्वांटिटी आहे, वेक्टर. सो वेक्टर मीन्स सदिश, म्हणजे विथ दी डिरेक्शन. इट हॅज मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन. याला त्याचं परिमाण म्हणजेच मॅग्निट्यूड असतं आणि डिरेक्शन सुद्धा असते. ओके, सो व्हॉट इज द डिरेक्शन ऑफ मास, डिरेक्शन ऑफ वेट. मग वजनात त्याला दिशा आहे असं पण म्हणतोय, सदिश राशी आहे, दिशा आहे. मग याची दिशा कुठं असेल, सो दॅट इज टुवर्ड्स दी सेंटर ऑफ अर्थ. सिंपल. फोर्स, वेट काय म्हणतोय आपण, फोर्स आहे, बरोबर. फोर्स ॲक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट ड्यू टू दी अट्रॅक्शन ऑफ अर्थ, बरोबर. पृथ्वीच्या आकर्षणामुळे त्या वस्तूवर काहीतरी बल लागते, तो म्हणजे तुमचं वेट असतं. ओके, सो त्या बलाची दिशा कुठली आहे, त्या फोर्सची डिरेक्शन कुठं आहे, सेंटर ऑफ अर्थ. अर्थ अट्रॅक्ट करताना ती दिशा कुठं आहे,
अर्थच्या सेंटरला आहे, म्हणजे याची डिरेक्शन कुठं असेल, सेंटर, टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. ओके, सो वजनाची किंवा वेटची डिरेक्शन असेल टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. नाव as your mass is remains constant everywhere, value of mass is remains constant everywhere, पण वजन किंवा तुमच्या वेटची व्हॅल्यू कॉन्स्टंट राहत नाही का, तर बघा सिंपल, मास आहे त्याला इंटू काय, इंटू जी आहे, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलेशन आहे. मग आपण आत्ताच बघितलं ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलेशन सेम राहते का, कॉन्स्टंट राहते का, नाही, त्याला चेंज व्हायला खूप फॅक्टर आहेत. डेप्थ आहे, हाईट आहे, सरफेस आहे. ओके, या अकॉर्डिंग टू चेंज होत्या. वेगळ्या प्लॅनेटवर गेला तर तिथं तुमचं जी सुद्धा वेगवेगळा आहे. ओके, सो ॲज देर इज अ चेंज इन द व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलेशन, देर इज अ चेंज इन द व्हॅल्यू ऑफ वेट. ओके, त्यामुळं ही जी काय डब्ल्यूची व्हॅल्यू आहे, वेटची व्हॅल्यू आहे, वजनाची किंमत आहे, ती समान राहत नाही, ती वेगवेगळ्या ठिकाणी बदलत राहते. ओके, सरफेसवर जरी आपण कन्सिडर केली समान, कारण की सरफेसवर जे आपण ॲव्हरेजेस घेतो पृथ्वीच्या अर्थ सरफेसवर, पण दुसऱ्या प्लॅनेटवर गेला मात्र तिथं मात्र त्याचा जी वेगळा असेल. ओके, त्यामुळे तिथं तुमचं वजन वेगळं भरणार आहे, मास मात्र तिथं सेम असेल. कळलं तुम्हाला, हे बेसिक डिफरन्स आहेत का इथे, से लिस्ट आउट करा व्यवस्थित आणि नोटबुकमध्ये व्यवस्थित लिस्ट आउट करा, नोट्स काढल्या, पॉईंट काढले की तुम्हाला व्यवस्थित समजून येईल ते. ओके, नाव युनिट, लेट्स टेक द युनिट. युनिट इज व्हॉट, युनिट ऑफ मास इज kg and unit of your g is मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, सो हे काय रे तुमचं न्यूटन, यालाच आपण न्यूटन म्हणतो, किंवा सिंपल सगळं हे एवढं काढण्यापेक्षा लक्षात घ्या, वेट काय, वेट आहे, फोर्स आहे ना, तो वेट काय तुमचा, फोर्स. फोर्स युनिट काय, न्यूटन. सो देअरफॉर व्हॉट इज द युनिट ऑफ, दॅट इज व्हॉट, युनिट ऑफ SI युनिट, लक्षात घ्या ते MKS आहे, SI युनिट of weight. Okay, so unit of weight is what, Newton, that is what kg meter per second square. SI युनिट काय असेल, न्यूटन. मग CGS पण सांगतो, CGS काय असेल मग, डायन फोर्स आहे ना, हे काय CGS युनिट. ओके, समजलं, याचं CGS काय असेल, याचं SI काय आहे, kg, याचं युनिट आहे kg, बरोबर, आणि याचं CGS काय असेल, ग्रॅम. Got it? That is what your mass and weight, वस्तुमान आणि वजन. Now what is the interesting thing about this, or हे गमतीची गोष्ट याच्यामध्ये काय अशी बघा, आपण जे आपलं वजन मेजर करतो ना, बरोबर, kg मध्ये 50 kg, कोणाचं वजन आहे 50 kg. नाव हे kg काय रे, kg काय, मास आहे, लक्षात घ्या, हे kg काय आहे, मास, वस्तुमान आहे, ते वजन नाही. वजन करायचं असेल तर या मासला इंटू जी करावं लागेल, मासला गुणिले ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलेशन करावं लागेल. म्हणजे आहे की नाही गमतीची गोष्ट, आपण ॲक्च्युली चुकीचंच घेतोय काहीतरी, समजलं. व्हॉट इज द वेट ऑफ युअर बॉडी दॅट यू हॅव मेजर्ड ऑन द अर्थ सरफेस, दॅट इज नॉट द वेट, इट इज मास. लक्षात घ्या, आपण जे काय आपल्या वस्तूचं किंवा आपलं किंवा इतर कोणाचं कोणत्याही वस्तूचं जे मेजर करतो ते त्याचं मास आहे, ते त्याचं वेट नाही, आणि आपण त्याला वेट असं समजतोय, ते ॲक्च्युली वेट नाही, दॅट इज व्हॉट द मास. समजलं का, ठीक आहे. म्हणजे हे जे मास आहे, हे 50 kg जे आहे ते काय आहे, तुमचं मास आहे, ते तुमचं वेट नाही. आपण काय म्हणतो, वेट म्हणतो, त्याला वजन म्हणतो. सपोज एखाद्या माणसाला विचारलं तुझं वजन काय, तो सरळ सांगून टाकतो 50 kg, 40 kg. सो kg हे वेट नाही, ते काय रे, मास आहे, वस्तुमान आहे. ओके, ठीक आहे. ओके, नाव इन द सेक्शन ऑफ युअर यूज युअर ब्रेन पॉवर, दे आस्क यू दी 2 क्वेश्चन्स, 2 प्रश्न तुम्हाला विचारलेत. पहिला प्रश्न असा विचारलाय की विल द युअर वेट विल रिमेन्स कॉन्स्टंट ॲज यू गो अप इन द स्काय और अबाव द अर्थ सरफेस. जर तुम्ही अर्थ सरफेसवर वर गेला किंवा आकाशात वर जात राहिला तर तुमचं वजन हे समान राहील का, ह्याचं मुळात आन्सर नोच असणार आहे. का तर आपण बघितलं, वेट डझंट रिमेन सेम एव्हरीवेअर. ओके, प्रत्येक ठिकाणी वेट हे समान राहत नाही, वेट डझंट रिमेन कॉन्स्टंट. लक्षात घ्या, वेट कधीच कॉन्स्टंट राहत नाही. का तर जी बदलत राहतं. मग जसं जसं तुम्ही वर जाल तसं आपण बघितलं, अकॉर्डिंग टू द हाईट व्हॅल्यू ऑफ जी, देर इज अ व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी अकॉर्डिंग टू द हाईट. मग हाईट चेंज होत राहणार आहे तुमची, बरोबर. सो जीची व्हॅल्यू चेंज होणार आहे, म्हणजेच तुमचं वजन सुद्धा तिथं चेंज होणार आहे. सो आन्सर काय असणार आहे, देर इज अ चेंज इन द व्हॅल्यू ऑफ weight, there is a change in the weight, okay, as you go above the earth surface. Second question असा आहे,
इफ यू आर स्टँडिंग ऑन अ टॉल लॅडर म्हणजे खूप उंच अशी एका शिडीवर उभा आहात. किती उंचावर तर दॅट हाईट ऑर द रेडियस ऑर यू कॅन से डिस्टन्स बिटवीन यू अँड द अर्थ सेंटर इज 2r. पृथ्वीचा डिस्टन्स किती आपण r कन्सिडर केलं, पण तुम्ही ज्या उंचीवर उभा राहिल्या म्हणजे त्या शिडीमुळे तुमचं डिस्टन्स 2r झालं म्हणजे डबल झालं. तर मग वेटमध्ये काय फरक होईल? ओके, वेट तुमचं कमी होईल का जास्त होईल किंवा काय होईल ते बघू आपण. बघा वेटचा फॉर्म्युला काय आहे? mg. w इज इक्वल टू mg आहे, बरोबर का? सो g ची व्हॅल्यू आपण पहिला फाइंड आउट करू, कारण की चेंज जो होणार आहे हाईटमुळे तो g मध्ये चेंज होणार आहे. काय होणार आहे? gm ओके r स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे तुमचा, बरोबर का? पण इथं r काय सांगितलं त्यांनी? डबल करायला सांगितलं. मग काय फॉर्म्युला होणार? gm 2r स्क्वेअर होणार, बरोबर का? ठीक आहे. सो बघा हे फाइंड आउट करा. gm 2 स्क्वेअर 4r. सो कितीचा फॅक्टर आला तुमचा? 1/4 इंटू gm r स्क्वेअर, बरोबर. हे तुमचं काय? g म्हणजे g कितीनं कमी झाला तर 1/4 पटीनं g कमी झाला तुमचा. छेदात 4 आहे ना, याचा अर्थ भागिले. सो म्हणजेच काय? g हा 1/4 पटीनं कमी झाला, याचा अर्थ तुमचं हे मास सुद्धा काय होणार आहे? 1/4 पटीनं, सॉरी वेट सुद्धा काय होणार आहे? 1/4 पटीनं कमी होणार आहे. ओके, हीच व्हॅल्यू इथं टाकली की काय होणार मग? हे 1/4 mg, w इज इक्वल टू 1/4 mg. हे कुठल्या केसला? when the distance between that object or the radius of earth is double there. जर तुम्ही पृथ्वीची त्रिज्या ही डबल केली तर तुमचं वजन हे 4 पटीने कमी होणार आहे. लक्षात घ्या, काय होणार? 4 पटीने कमी. तुम्ही हलकं होणार तिथं, समजलं? म्हणजे आता जर तुमचं फॉर एक्झाम्पल 100 किलो असेल, ओके, अर्थ सरफेसला 100 किलो असेल, मग या केसमध्ये जर टॉल लॅडरवर उभं राहिल्यामुळे तुमचं वजन आणि जे काय डिस्टन्स आहे ते 2r आहे, तुमचं वजन किती होणार? 1/4 करायचं, 1/4 किती आलं? 25 किलो. बघा 25 किलोच तुम्ही झाला तिथं, समजलं? ठीक आहे. नाव लेट्स सी दिस एक्झाम्पल. इफ अ पर्सन वेट्स 750 न्यूटन 750 न्यूटन ऑन अर्थ, how much will be his weight on the moon given that moon's mass is 1/81th म्हणजे 1/81th of the earth and its radius is 1/3.7 of the earth. काय दिले बघा? एक पर्सन आहे, व्यक्ती आहे, त्याचं वजन किती आहे? 750 न्यूटन आहे. त्यानंतर हाऊ मच विल बी हिज वेट ऑन दी मून. मग हे पृथ्वीवरचं आहे. मग चंद्रावर किती असेल? जर चंद्राचं मास, बरोबर, चंद्राचं वस्तुमान हे 1/81 पट कशाचे आहे? पृथ्वीच्या. आणि त्या चंद्राची रेडियस म्हणजे त्रिज्या ही 103.7 पट आहे अर्थच्या. ओके, सिंपल आहे. याच्यातलं जे काही गिवन आहे ते पहिला सुरुवातीला लिहून घ्या. गिवन काय काय बघा. गिवन सपोज वेट ऑफ पर्सन, वेटला काय डिनोट करतो? W. किती आहे? 750 न्यूटन. ओके, नाउ मून्स मास ऑफ मून, तर आपण काय म्हणू? m म्हणू. ओके, कॅपिटल M आणि हे स्मॉल m. m इज 1/81th ऑफ मास ऑफ अर्थ me. ठीक आहे. त्यानंतर मास ऑफ अर्थ, सॉरी रेडियस ऑफ अर्थ, रेडियस ऑफ मून, त्याला आपण rm म्हणू. ती किती आहे? 1/3.7 re. ठीक आहे. ओके, सो याच्यावरून आपण रेशो सुद्धा फाइंड आउट करू शकतो त्याचे, किंवा रेशो ठरवू शकतो. सो रेशोज काय येणार बघा इथं. मग रेशोज ऑफ m e, हां, मास ऑफ अर्थ टू मास ऑफ मून रेशो काढू. me टू mm काय येणार आहे? हे बघा, हे me तसंच इकडे ठेवा, हे mm इकडं
मल्टिप्लिकेशनमध्ये आहे ते इकडे गेले की डिवायडेशनला जाईल आणि हे 81 डिवाइडला आहे ते इकडे आले की मल्टिप्लिकेशनला येईल. सो एम ई डिवायडेड बाय एम काय आलं 81. काय आलं तुमचं 81. बघा एम ई तसंच ठेवलं, हे इकडचं पलीकडे नेलं डिवाइडला. ओके, आणि हे 81 इकडे डिवाइडला ते इकडे आले की त्या अंशात जाईल. ठीक आहे, पुढचंच रेशिओज ऑफ आर ई टू एम ई म्हणजे अर्थचं रेडियस ते मूनचं रेडियस, त्याचा रेशो काय असणार आहे बघा आर ई डिवायडेड बाय आर एम. सेम इथं पण तसंच आहे 3.7 फक्त इकडं आणा 3.7 आलं. ठीक आहे, समजलं. नाव फाइंड आउट दी मास ऑफ दॅट पर्सन. सो व्हॉट इज दी वेट ऑफ दॅट पर्सन. नाव वेट इज इक्वल टू डब्ल्यू इज इक्वल टू फॉर्म्युला काय रे mg. ओके, वेट किती आहे तुमचं 750. ओके, मास इंटू जी, हे अर्थवरचं आहे, वेट ऑन अर्थ असं लिहू वाटलं तर WE. ओके, सो जी ची व्हॅल्यू काय असते अर्थवर कॅपिटल G, देन m अर्थ डिवायडेड बाय आर अर्थ चा स्क्वेअर. ओके, सो काय करू एमच्या टर्ममध्ये हे इक्वेशन आणू किंवा मॉडिफाय करू. एम तसंच ठेवा, बाकी सगळे इकडे आणा. काय येणार आहे 750 इंटू आर ई ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय हे जी आणि एम ई इकडं राहील. ठीक आहे, आणि हे तुमचं मिळालं मास. ओके, देअरफॉर मास काय m इज इक्वल टू 750 आर ई स्क्वेअर डिवायडेड बाय जी एम ई. मास मिळालं तुम्हाला. ओके, आता सिंपल वेट ऑन मून फाइंड आउट करायचं आहे. वेट ऑन मून फॉर्म्युला आहे, वेट ऑन मून इज इक्वल टू डब्ल्यू एम. काय फॉर्म्युला मास आणि हे जी ऑन अर्थ आहे, जी ऑन मून लिहावं लागेल. ओके, सो किती आहे मास किती आहे त्याचा व्हॅल्यू पुट करा 750 डिवायडेड बाय जी एम ई. ओके, जी एम ई इंटू आर ई ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, इंटू जी ऑन मून. हे बघा, हे फक्त एमची व्हॅल्यू पुट केली. जी ऑन मून, जीचा फॉर्म्युला काय जी मास ऑफ मून येणार तिथं डिवायडेड बाय आर ऑफ मूनचा ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, सो हे फक्त आपण मॉडिफाय करू इक्वेशन 750 आर ई स्क्वेअर डिवायडेड बाय हे आर एम स्क्वेअर आणू इथं. ठीक आहे, आर एम स्क्वेअर. ठीक आहे, हे जी ला जी कॅन्सल होणार, इकडं एम एम डिवायडेड बाय एम ई आणू इकडं. एम एम डिवायडेड बाय एम ई. ओके, सो नाव 750 व्हॅल्यू पुट करा 750 जी कट झालं तुमचं आर ई स्क्वेअर आर एम स्क्वेअर बरोबर. आर ई डिवायडेड बाय आर एम काय तुमचं 3.7 इंटू काय येणार 3.7 ब्रॅकेट स्क्वेअर येणार. ओके, त्यानंतर एम एम आणि एम ई आहे हे. ठीक आहे, हे मॉडिफाय करू शकतो आपण. परत एम एम तिकडं न्या. आपल्याला काय करायचं आहे एम एम डिवायडेड बाय एम ई याची टर्म लिहायची ना. सो एम एम तिकडं गेलं, हे असं असेल सपोज लिहितो इथं मी बरोबर 81 आहे. ओके, सो 81 डिवाइडला इकडे आणा. सो 1/81 हे एम एम अंशात जाईल आणि एम ई छेदात येईल. ओके, काय व्हॅल्यू मिळाली तुम्हाला एम एम डिवायडेड बाय एम ई 1/81. सो 1/81. सो हे फक्त कॅल्क्युलेशन करायची याची. ठीक आहे, सो
हे गिवन आहे ते इरेज करतो मी आणि ते परत आपण इकडे लिहू. यादी व्यवस्थित लिहून घेतलं असेलच तुम्ही. ठीक आहे बघा. सो वेट ऑन मून काय आलं तुमचं, वेट ऑन मून इज इक्वल टू 750 इंटू 3.7 स्क्वेअर, 3.7चा स्क्वेअर करा, 3.60चा वर्ग केला किंवा 37चा वर्ग करा, नंतर पॉईंट घेऊ आपण. सांगितलं तसं 3चा वर्ग 9, 20 2 42 49, 6 आणि 9 4 13, 13.69 आला. ओके. सो हे किती आलं, 750 इंटू 13.69 इंटू 1/8. ठीक आहे. ह्या 75 13.69ला गुणू आपण. त्यानंतर काय करा, हे गुणल्यानंतर त्याची काहीतरी व्हॅल्यू मिळेल, त्याला 81 भागा. सो 81चा पाठ नसेल किंवा येत नसेल तर पाडा तयार करा आणि त्यानं ते डिवाइड करा. ठीक आहे. यू विल गेट सम आन्सर हियर. ओके. ते मल्टिप्लिकेशन बाय युअर 750 इंटू 13.69 हे आहे तुमचं हे 10 to 67.5. ओके. त्याला परत 81ने डिवाइड करा. यू विल गेट सम आन्सर. सो बाय डिवाइडिंग दॅट 81 ओके टू दॅट आन्सर यू विल गेट दी 126.75 आन्सर. हे काय करा, राऊंड ऑफ करा. 126.7 हे 5 आहे किंवा 5 किंवा 5 पेक्षा जास्त संख्या असल्यामुळे काय करणार, एक अंक आधीच्या संख्येत वाढवणार, म्हणजे किती आलं 8. ओके. सो 126.8 तुमचं वेट आलं, वेट ऑन मून. ओके. इन न्यूटन. देअरफॉर वेट ऑन मून is equal to WM is equal to 126.8 न्यूटन. ठीक आहे. हे आन्सर. कॅल्क्युलेशनरी पार्ट आहे इथं सुद्धा, कॅल्क्युलेशन फक्त व्यवस्थित करा ते. ठीक आहे.